नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. जी अपडेट आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितली आणि जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली. ज्या अपडेट अनुसार आता येत्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे 6205. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की येत्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणारच आहे 6205. पण असं काय घडताना दिसत आहे की ज्याच्यामुळे त्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6200 होणार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 60 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणारे 6205. पण येत्या 60 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 6200 पार होणार आहे. चला हे जाणून घेऊयात आणि सोयाबीन विक्रीचं नियोजन कधी आणि कसं करायचं हे सुद्धा समजून घेऊया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव सध्या 5200 रुपये प्रति क्विंटल पासून 5500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. मागच्या 1.5-2 महिन्यापासून सातत्यानं सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे. ही तेजी पुढील 60 दिवस कायम राहणार आहे आणि या तेजीत सोयाबीनचा भाव हा 100% 6200ला गवसणी घालणार आहे. पण येत्या 60 दिवसात असं काय घडणार की ज्यामुळे सोयाबीनचा भाव होणार 6200 पार. चला समजून घेऊया. बघा मित्रांनो, देशातून सोयाबीन निर्यात प्रचंड होत आहे व देशात सोयाबीनची गरज प्रचंड प्रमाणात आहे. शिवाय आपण जर बघितलं तर या ठिकाणी डॉलरच्या विरोधात रुपया हा घसरलाय आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरील देशातून खाद्यतेल जे आयात केले जाते ते त्या ठिकाणी महागडं पडते. अशा परिस्थितीमध्ये जे काही सोयाबीन मिळते त्याला प्रोसेस केले जाते. सगळी सोयाबीन पण विकली जाते उच्च दरात आणि सोया तेल सुद्धा विकले जाते, कारण सध्या दोघांची मागणी आहे आणि सोयाबीनला चांगला भाव मिळतोय, सोया तेलला चांगला भाव मिळतोय. म्हणून या ठिकाणी सोयाबीनचा सुद्धा बाजारभाव वधारलाय, सुधारलाय. ही स्थिती इथून पुढे कायम राहणार आहे, कारण मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात नाही. भविष्यात सोयाबीनची मागणी अत्यंत जास्त व पुरवठा अत्यंत कमी राहण्याची शक्यता व सोयाबीनच्या उत्पादनातली प्रचंड घट हे महत्त्वाचे कारण आहेत की ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा येत्या 60 दिवसात आपल्याला 6200 पार होताना दिसेल. आणि दुसरी महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा सपोर्ट मिळणं शिल्लक आहे. हा जर सपोर्ट मिळायला लागला तर सोयाबीनचा भाव हा 100% तुम्हाला येत्या 60 दिवसात 6200ला क्रॉस करताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देईल की तुम्ही 5800 ते 6000च्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे कधीही पोहोचला तर तिथून सोयाबीनची विक्री सुरू करा. सुरुवातीला 30-35% सोयाबीन विक्री करा आणि येणाऱ्या तेजीत राहिलेलं सोयाबीन हे विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथे सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तुम्ही सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाची आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो. मनापासून खूप खूप आभार.